नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी तुमचं स्वागत करते परत एकदा माझ्या ह्या चॅनलवर। आणि आज मी तुमच्याशी हा मेकअप लुक शेअर करते आहे, नथ घालून शेअर करते आहे। जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हणाले होते की नथ घालून तुमच्याबरोबर एक मी मेकअप लुक शेअर करणार आहे। खूप सुंदर, खूप छान आणि खूप कमी प्रोडक्ट वापरून हा मेकअप लुक मी केलेला आहे। कसा वाटला हे मला नक्कीच सांगा। सगळ्यात जास्त महत्त्वाचं लाईक बटनवर क्लिक करा, त्याने काय होणार, भरपूर लोकांकडे हा व्हिडिओ जाणार आणि त्यांनाही आवडणार आणि त्यांनाही करायला मिळणार। खूप कमी प्रोडक्ट्स वापरले आहेत, तर त्यामुळे चला बघूया आपण हा मेकअप मी कसा केला आहे। त्याआधी सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा आणि आवडला तर शेअर करा। चला बघूया आता। तर बघूया कसा केला आहे हा मेकअप। सगळ्यात महत्त्वाचं गुड वाइब्स ग्रीन टी टोनर मी वापरलेला आहे। टोनर जसं मी दरवेळेस तुम्हाला सांगते खूप 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 महत्त्वाचं आहे। टोनर ही तुमच्या स्किनला ब्राईट करते, ग्लो आणते तुमच्या स्किनमध्ये। त्यामुळे टोनर दरवेळेस लावा। चेहरा धुवून झाल्यावर टोनर लावणं हे खूप 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 गरजेचं आहे। त्याचनंतर तुम्हाला मॉइश्चरायझर क्रीम लावायची आहे। मॉइश्चरायझर क्रीम ही खूप महत्त्वाची आहे। अकॉर्डिंग टू युअर स्किन टाईप, तुमची स्किन ड्राय आहे किंवा ऑइली आहे, कॉम्बिनेशन आहे, त्यानुसार तुम्ही तुमचा कुठलाही मॉइश्चरायझर घेऊ शकता। प्रेफरेबली असा कुठलाही पर्टिक्युलरली असा कुठलाही नाही आहे। तुमचा जो मॉइश्चरायझर तुम्ही डेली बेसवर वापरता ते तुम्ही घेऊ शकता। मॉइश्चरायझर बेस्ट आहे, महत्त्वाचं आहे, कारण ह्यानी बेस खूप छान होतो। साधा करा, सिंपल करा, कसाही मेकअप करा, बेस महत्त्वाचा आहे। त्यानंतर महत्त्वाची जी गोष्ट आहे ती सनस्क्रीन। आता आहे उन्हाळा, उन्हाळ्याचा हा सण आहे, तर त्यामुळे तुम्हाला उन्हाळ्याच्या ह्या सणामध्ये जर का बाहेर जायचं असेल किंवा बाहेर उभे राहून फोटो काढायचे असतील किंवा जरी उन्हाळ्यात तुम्ही जर का हा मेकअप करत असाल तर सनस्क्रीन हे खूप महत्त्वाचं आहे। सनस्क्रीन तुमच्या स्किनला वाचवते। जसं तुम्हाला माहिती आहे UV रेसपासनं तुमचं 50 किंवा 30 प्लसच असावं। त्यानंतर महत्त्वाचं आहे प्रायमर मी घेतलेला आहे इथे थोडंसं। आणि हे प्रायमर ॲक्च्युली माझी जी ट्यूब आहे ती संपत आलेली होती आणि चुकून संपत आलेलीच ट्यूब मी घेतली, त्यामुळे असं झालं। तर त्यानंतर प्रायमर लावा। प्रायमर खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्याने तुमचे पोर्स क्लोज होतात आणि जेही तुम्ही फाउंडेशन लावणार आहे ते फाउंडेशन प्रॉपर ब्लेंड होतं, सगळीकडे लागतं आणि स्मूथली ब्लेंड होतं। त्यामुळे प्रायमर हे खूप गरजेचं आहे। त्याचनंतर महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी जे फाउंडेशन तुम्ही वापरताय ते तुमच्या स्किनला मॅच होणारं पाहिजे। कुठलंही जास्ती डार्क नको किंवा जास्ती लाईट नको, कारण ह्यानी काय होणार, डार्क किंवा लाईट असल्याने तुम्ही खूपच गोरे दिसणार किंवा खूपच काळे दिसणार। त्यामुळे तुमच्या शेडनुसार जर का तुम्ही फाउंडेशन घेतलं तर असं वाटणार नाही की तुम्ही खूप जास्ती मेकअप केलेला आहे, खूप गॉडी मेकअप केलेला आहे आणि त्याने तुमचा मेकअप खूप छान होणार आहे। त्यामुळे मी माझ्या स्किन टाईपच्यानुसार किंवा स्किन कलरच्यानुसारच मी माझा हा स्टेक वर्कीचा फाउंडेशन यूज केलेला आहे। शेड मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। आणि ह्याला मी माझ्या ब्रशने आज ब्लेंड करते आहे। मी मागे तुम्हाला फिंगर्सने सांगितलं होतं, बट आता मी ह्याला ब्रशने ब्लेंड करते आहे। ब्रशनी खूप छान ब्लेंड होतं, कव्हरेज खूप छान मिळते। आणि ह्या ब्रशला मी एक टेक्निक वापरली होती, ती बघितली होती का तुम्ही? यावर मी टोनर थोडंसं स्प्रे केलं आणि त्यानंतर त्याला ब्लेंड करायला सुरुवात केली। तर तुम्ही बघू शकता मी इथं ब्लेंड करते आहे। खूप हेवी कव्हरेज मला मिळत नाही आहे, बट मी नॉर्मल कव्हरेज इथे कवर करते आहे, कारण मला खूप जास्ती काही नको आहे। त्यानंतर महत्त्वाचं आहे आपल्याला ह्याला प्रॉपरली इव्हनली ब्लेंड करणं, कारण इव्हनली जर का आपण ब्लेंड केलं नाही तर याला पॅचेस दिसतील। आता हा जो मेकअप बेस आहे ह्याला सेट करायचं आहे। सेट करणं खूप महत्त्वाचं आहे। सेट करायला तुम्हाला कुठलीही लूज पावडर किंवा रोज पावडर तुम्ही वापरू शकता। इथं मी ब्लू हेवनची सफायर जी पावडर आहे ती वापरलेली आहे। ही पण एक बनाना पावडर टाईप आहे, त्यामुळे ह्याचा जो टोन आहे, जो अंडरटोन आहे ह्याचा, तो व्हिटिशमध्ये असल्यामुळे ही छान दिसते। सेट छान होतं ह्याने, स्किनमधला आपला जो मेकअप आहे तो खूप छान ब्लेंड होतो आणि मस्त वाटते। त्याचनंतर आयब्रोज फिल करायचे आहेत आपल्याला। आयब्रोज फिल करणं ही खूप गरजेचं आहे, कारण आयब्रोज आपले एनहान्स्ड झाले पाहिजे, छान दिसले पाहिजे आणि ते मस्त दिसले पाहिजे पूर्ण आपल्या मेकअपमध्ये। त्यामुळे मी ही स्विस ब्युटीची जी आहे, मला आठवत नाही आता, आयब्रो पेन्सिल ती वापरलेली आहे। जस्ट 50 रुपीजची आय थिंक आहे। त्यानंतर मी हा जो पॅलेट आहे ब्युटी ड्रीम्स आय थिंक सो असं काहीतरी मीशोवरनं घेतलेला आहे। मेकअप हॉल लवकरच येणार आहे, त्यामुळे वाट बघा।
त्यावरनं मी कॉर्नर्स ऑफ द आईज माझ्या मी रेड कलर लावला आहे, कारण रेड बॉर्डर आहे माझ्या साडीला, त्यामुळे रेड बॉर्डर मी लावला आहे माझ्या कॉर्नर ऑफ द आईजला. आणि त्यानंतर मी जो सेंटर आहे, सेंटर पार्टला आहे, तिथे मी अप्लाय करणार आहे ब्लू कलर. तर कॉर्नर ऑफ द आईज मी रेड केलेला आहे, व्ही कॉर्नर आपल्याला करायचं आहे. मस्त दिसतं कारण हे हायलाईट होतं, कारण बॉर्डर आपली रेड आहे त्यामुळे रेड मी कॉर्नर्स केलेत. त्यानंतर मी लावलेला आहे ब्लू कलर आणि हा मी घेतलेला आहे हा ब्युटी ग्लेस्ड पॅलेटमधनं. खूप मस्त कलर्स आहे, खूप सुंदर कलर्स आहेत ह्यामध्ये. तुम्हाला सगळ्या प्रकारचे कलर्स ह्याच्यामध्ये मिळून जातील. ऑलमोस्ट रेड, ग्रीन, येलो सगळे कलर्स ह्यामध्ये मिळून जातील. ह्यामधलाही जो रिव्ह्यू आहे तो लवकरच तुम्हाला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ बघायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल, पुढचा जो व्हिडिओ आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघाल. त्यानंतर आता इथे जे हार्श लाईन क्रिएट झालेल्या आहेत, जसं ब्लू कलर आणि रेड कलरचे हार्श लाईन मी फक्त प्लेस केलं आहे. त्याला ब्लेंड करणं महत्त्वाचं आहे, कारण ते असं फक्त लावलं आहे असं वाटायला नको, त्यामुळे त्याला ब्लेंड करणं खूप महत्त्वाचं आहे. यानंतर मी घेणार आहे लॅक्मे इन्स्टा आयलायनर. हा मी लावणार आहे. मी आधी ब्लू लावणार होते, पण ब्लूवर ब्लू दिसला नसता, त्यामुळे मी ब्लॅकवर गेले. तर आणि ह्याला खूप थिनली लावते आहे, खूप ब्रॉड नाही लावणार, अगदी थिन आयलायनर लावणार आहे. खूप मस्त वाटतं, थिन जरी लावलं तरी डोळे एनहान्स होतात, खूप छान वाटतात. तर हे आयलायनर इथे मी लावून घेते आहे. तर मी कुठल्याही प्रकारचं विंग्ड वगैरे लावत नाही, कारण मला तेवढं ते आवडत नाही. त्यानंतर हा मेबलिनचा कुठला मस्कारा आहे मला लक्षात येत नाही आहे, हायपर कर्ल मस्कारा, सॉरी. हा मस्कारा मी अप्लाय केलेला आहे आणि खूप सुंदर आहे आणि लॅशेस खूप छान होतात. तर हा मी मस्कारा अप्लाय केलेला आहे, खूप मस्त आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा. यानंतर मेबलिनची जी काजळ पेन्सिल आहे ती मी इथे वापरलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, ही पण खूप छान आहे, स्मज होत नाही आणि छान आहे. तर इथे मी हे अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर जे आहे मी परत त्याच पॅलेटमधनं ॲज अ ब्लश पिंक कलर घेतला आणि तो ॲज अ ब्लश अप्लाय केलेला आहे. आपण असा राऊंड शेपमध्ये अप्लाय करावा, म्हणजे तो छान दिसतो, मस्त दिसतो. आणि त्याच नंतर महत्त्वाचं जे आहे ते आहे हायलायटर. तर मी हायलायटर पण ह्यामधनंच घेतलं आहे, सॉरी कॉन्टोर घेतलं आहे. तर कॉन्टोर केलं आणि तुमचा चेहरा जो आहे तो बारीक दिसतो, खूप छान दिसतो आणि शेपही येतो, त्यामुळे तुमची डबल चिन वगैरे असेल तर ती लपून जाते आणि खूप छान दिसतं. त्यामुळे कॉन्टोर करणं खूप महत्त्वाचं आहे. की नाही केलं तरी चालेल, काय हरकत नाही आहे, पण मला थोडंसं छान वाटतं. मी कधी कधी करते, दरवेळेसच्या मेकअपला करत नाही, आणि ह्यावेळेस मी केलेलं आहे. जस्ट खूप कमी केलं आहे, तुम्हाला कळणारही नाही, त्यामुळे जस्ट एक शेडसाठी. त्यानंतर आहे वेळ मस्काराची. तर मस्कारामध्ये मी सॉरी आहे हायलायटरमध्ये मी सेम पॅलेटमधनं जो गोल्डन हायलायटर आहे तो हायलायटर वापरलेला आहे. गोल्डन हायलायटर, कारण गोल्डन ह्यामध्ये साडीमध्ये कलर आहे, त्यामुळे मी हायलायटर गोल्डन घेतला आहे. एकाच पॅलेटमध्ये आज सगळं काम केलेलं आहे, त्यामुळे बघा असं सगळंच गरजेचं नाही की तुमच्याकडे सगळं असायलाच हवं. आणि त्यानंतर त्या लिपस्टिक आहे, तर ती मी स्विस ब्युटीची लिपस्टिक वापरलेली आहे इन द रेड शेड, कारण रेड कलरची बॉर्डर आहे, त्यामुळे मी थोडासा साडीला मॅच होण्यासाठी रेड कलरची लिपस्टिक लावलेली आहे. खूप फेडेड लावली आहे, जास्ती डार्क मला रेड लिपस्टिक आवडत नाही, त्यामुळे फेडेड रेड लिपस्टिक लावली आहे. त्यानंतर चंद्रकोर टिकली. माझ्याकडं प्लेन चंद्रकोर नव्हती, त्यामुळे मी खड्यावरी चंद्रकोर लावली आहे. तर मला असं वाटत होतं माझ्या पूर्ण मेकअपला ही खूप बारीक दिसत होती, पण तरी मी चालून घेतलं. आणि त्याचबरोबर आता इथे सिंदूर, म्हणजे मला वाटलं की चला लावू, छान वाटेल. आणि येस, आणि इथे आपला झाला हा मेकअप. कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला सांगा, कारण खूप 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 छान आला आहे हा मेकअप, खूप मस्त झाला आहे, मला खरंच खूप आवडलं आहे. मेन म्हणजे हेअरस्टाईल मला खूप आवडलेली आहे, त्यामुळे हेअरस्टाईलचे व्हिडिओज जर का तुम्हाला बघायचे असतील तर मला नक्कीच खाली कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला वेगळ्या जर का हेअरस्टाईल बघायचे असतील तर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठल्या प्रकारचे वेडिंग किंवा कुठल्या प्रकारचे बघायचे आहेत, तर मी नक्की तुमच्यासाठी एक व्हिडिओ नक्की करेल. त्यासाठी हा व्हिडिओ मला मेकअप आणि हेअरस्टाईलमुळे खूप आवडला, कारण मस्त वाटतं आहे मला मेकअप. आणि मेन म्हणजे ती ब्ल्यू कलरची आणि रेड कलरच्या बॉर्डरच्या साडीमुळे खूपच सुंदर आणि अप्रतिम दिसून येतो आहे मेकअप. आणि थोडा बोल्ड आहे पण छान वाटतं आहे, तर कधीतरी बोल्ड मेकअप पण हवा, बट मला आवडला. फर्स्ट टाईम मी असा बोल्ड मेकअप केला आहे. म्हणजे मी जनरली असा रोजच्या ह्याला करत नाही,
किंवा कुठल्याही सणाला एवढा बोल्ड करत नाही, पण ह्यावेळेस मी ट्राय केलं आहे आणि मला स्वतःहून हा खूप आवडला आहे, खूप म्हणजे खूप आवडला आहे. ऑक्सिडाइज ज्वेलरी घालून पहिल्यांदा केला आहे, त्यामुळे खरंच आवडलं आहे मला. तर नक्कीच तुम्हालाही आवडेल. बघा करून एकदा असा ट्राय करा. कमीत कमी प्रोडक्ट्स वापरून तुम्ही करू शकता, त्यामुळे मेकअप करून बघा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला खूप खूप खूपच छान पद्धतीने ह्याला खूप 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 सारे लाईक्स द्यायचे आहेत. त्यामुळे चला आता भेटूया अजून एक परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. असेच मेकअप व्हिडिओ बघत राहा, मेकअप करत राहा आणि आनंदी राहा. भेटूया परत. बाय.